नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणजे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आत्ता आपला सेगमेंट सुरू आहे कसा आहे पिक्चर, अर्थात रिव्ह्यू. तर यावेळेला मी रिव्ह्यू केला आहे बडे मियां छोटे मियां या सिनेमाचा. या सिनेमामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. म्हणजे इतर सुद्धा कॅरेक्टर्स आहेत, पण त्या काय फार महत्त्वाच्या नाही आहेत. या दोघांभोवती सिनेमा फिरतो. बेसिकली अली अब्बास जफर यांची ही फिल्म आहे. आता अली अब्बास जफर कोण आहेत हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर गुगल करू शकता तुम्ही. पटकन सांगायचं तर गुंडी हा सिनेमा त्यांचा होता आणि सुलतानसारखा सिनेमा त्यांनी दिला आहे. शिवाय टायगर अभी जिंदा सारखा सिनेमा पण दिला होता. असे त्यांचे सिनेमे आहेत. म्हणजे साधारण सेन्सिबल दिग्दर्शक आहे आणि त्याचा आता हा सिनेमा रिलीज झाला आहे. पण एका शब्दात सांगायचं म्हणजे हा सिनेमा हा ॲब्सोल्युटली व्हिडिओ गेम आहे. मी हा सिनेमा काल पाहायला गेलो होतो आणि ॲक्शन पॅक मूवी आहे. पहिल्या मिनटापासून हाणामारी सुरू होते आणि ती शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असते. सातत्यानं बॉम्ब फुटत असतात, सातत्यानं पेटवापेटवी सुरू असते, सातत्यानं हेलिकॉप्टर येत असतं, सातत्यानं गाड्या पेटवल्या जात असतात, चेस आहे, त्यात अंडरग्राऊंड मेट्रो आहे. त्या सिनेमात काय नाही असं नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा सिनेमा तुमच्यासमोर घडत असतो आणि आपण फक्त शांत चित्ताने तो पाहत असतो. मुळात व्हॉट इज सिनेमा? तर सिनेमामध्ये काही सीन तुमच्या आत घुसले पाहिजे, तुम्हाला हसू आलं पाहिजे, तुम्हाला डोळे पाणावले पाहिजेत, तुम्हाला एक आनंद मिळाला पाहिजे. असं काहीतरी इमोशनल बॉन्डिंग प्रत्येक सिनेमाबरोबर व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. असं कुठलंही बॉन्डिंग होत नाही. समोर घडत जातं आणि आपण ते पाहत जातो. लहान मुलं जसे व्हिडिओ गेम खेळत असतात ना, की मारधाड सुरू असतं आणि अत्यंत निर्विकार चेहऱ्याने ती मुलं खेळत असतात व्हिडिओ गेम. अशा पद्धतीनं आपण हा सिनेमा पाहतो. मला अतिशय वाईट वाटतं आहे की अक्षय कुमार, टायगर श्रॉफ अशी सगळी मंडळी असतानासुद्धा, तगडं बजेट असतानासुद्धा अली अब्बास जफरनं अत्यंत वाह्यात सिनेमा केलेला आहे. दिल से सोल्जर, दिमाग से शैतान है. म्हणजे नॉट एक्सेप्टेबल. अशा सुलतानसारखा सिनेमा देणारा दिग्दर्शक जेव्हा असा सिनेमा बनवतो तेव्हा खरं तर वाईट वाटतं. मुळात आता यापुढे तुम्हाला जर सिनेमाची गोष्ट ऐकायची असेल तर मी सांगतो, हॅट्स ऑफ टू युअर पेशन्स. हा मुळात सिनेमा घडतो की पहिल्या मिनिटाला तुम्हाला असं कळतं की भारतावर प्रचंड मोठं आक्रमण झालेलं आहे आणि कुणीतरी एक अज्ञात व्यक्ती आहे ज्यानं संपूर्ण भारताची मिलिटरी सिस्टीम हॅक केलेली आहे आणि एक पॅकेज घेऊन तो पळालेला आहे. जे मिलिटरीच्या ताब्यातलं एक पॅकेज असतं, म्हणजे एक डबा, एक पेटी, ती घेऊन तो पळाला आहे. त्या पेटीमध्ये काय ते आपल्याला कळत नसतं आणि मग ती पेटी परत मिळवायला पाहिजे असं भारतीय दल ठरवतं आणि मग 2 कोर्ट मार्शल केलेल्या सैनिकांना ही जबाबदारी सोपवली जाते. त्यातला एक असतो बडे मियां अर्थात अक्षय कुमार, दुसरा असतो छोटे मियां टायगर श्रॉफ. हम बहुत पुराने दोस्त हैं, एक दूसरे के लिए जान दे भी सकते हैं और एक दूसरे की जान ले भी सकते हैं. तर हा तो सिनेमा आहे. मी काय स्पॉइलर देत नाही आहे, पण मग नंतर ते आता एंड तुम्हाला माहीत असणारच आहे की हे सगळे मिळून त्या भारताला वाचवतात. पण कसे वाचवतात आणि काय लेवलवर जातं सगळे हे केवळ बघत राहण्यासारखं आहे, उलट्या अर्थानं म्हणतो आहे मी. त्यामुळे डोंट वेस्ट युअर टाईम. मी या सिनेमाला देतो आहे केवळ 1 स्टार. कारण अतिशय वाह्यात सिनेमा, त्याच्यात 2 फालतू गाणी आहेत नको त्यावेळेला येणारी. त्यामुळं असं कसं काय असू शकतो हा सिनेमा? आणि खरंच वाईट वाटतं की इतके मोठे चांगले कलाकार असून सुद्धा हा दिग्दर्शक जफर असा डफर सिनेमा बनवू शकतो, याचं मला अत्यंत वाईट वाटलेलं आहे. त्यामुळे डोंट वेस्ट युअर टाईम. हा सिनेमा जेव्हा OTTवर येईल, जेव्हा TV वर येईल, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसकट सिनेमा बघू शकता. त्यातल्या त्यात एक बाजू अशी की तुमच्या मुलांना घेऊन जर तुम्हाला सिनेमाला जायचं असेल, छोट्या मुलांना वय वर्ष 6, 5, 4, तर तुम्ही हा सिनेमा त्याला दाखवू शकता. या सिनेमात कुठलेही बोल्ड सीन्स नाही आहेत, छोटी छोटी गाणी आहेत, पण दॅट्स ओके. पण त्या मुलांना हा सिनेमा खूप आवडेल, कारण सतत मारामारी आहे, सतत बॉम्बस्फोट आहे, सतत गोळ्या आहेत. अरे काय लेवलचा सिनेमा, काय दर्जा, जाऊ दे आपण त्यात बोलू नको. आता हा जो सिनेमा आहे बडे मियां छोटे मियां, अशा प्रकारचा सिनेमाचा ट्रेंड सध्या चालू आहे, हे मला मान्य आहे. म्हणजे पठाण, जवान हे जे सिनेमे सगळे आहेत, टायगर अभी जिंदा सारखी जी काय ही फ्रँचायझी आली आहे, हे असेच सगळे धडधड वगैरे सतत बोंबाबोंब मारामारी बॉम्ब वर्षा होत असतात. पण त्या निदान सिनेमाला काहीतरी गोष्ट असते, किमान स्पीड असतो की बाबा समोरच्याला रिसीव्ह तरी होईल सिनेमा, याची काळजी घेतली गेली आहे या इतर सिनेमांमध्ये. हा सिनेमा अत्यंत जलदगतीनं बनवलेला आहे. म्हणजे असं की जसं की आता काय घडलं नाही तर प्रेक्षकांचं म्हणजे उत्कंठा शिगेला पोचून ते फुटेल की काय, इथपर्यंत वाह्यातगिरी चालली आहे. कारण सिनेमाचा वेग एक भयंकर वाढवलेला आहे, त्यातले संवाद भयंकर वाढवलेले आहेत, फास्ट केलेले आहेत. त्यामुळे काय घडतंय, एक फ्रेम डोळ्यासमोरून जाता जाता आणखी 4 फ्रेम आलेले असतात, तो रिसीव्ह व्हायलाच वेळ लागतो. जो तुमने मेरे साथ किया है अब उसका हिसाब पूरा हिंदुस्तान देगा.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये इतर कॅरेक्टर्ससुद्धा आहेत. म्हणजे जसं मी म्हणालो टायगर श्रॉफ किंवा अक्षय कुमार आहे, सोनाक्षी सिन्हा आहे, मनुषी चिल्लर आहे, असे बरेच बाकीचे पण आहेत. एक साऊथ इंडियन स्टार ज्यानं विलनचं रोल केलं आहे. पण हे सगळं लक्षात राहत नाही तुमच्या, आणि ह्या सर्व लोकांनी केवळ पैसे मिळावेत म्हणून काम केलं आहे की काय, आणि म्हणूनच काम केलं असेल असंही वाटतं. ह्याच्यामधलं भयंकर डोक्यात जाणारे संवाद, म्हणजे ते बडे मियाँ छोटे मियाँ हे आपल्या मोहिमेवर जात असतात, कुठंही फालतू संवाद घातलेले आहेत, कुठेही फालतू काहीतरी, म्हणजे ज्याला काही व्हॅल्यू नाही आहे. आणि उगीच असं त्यांना वाटतं की अशा संवादांमुळे प्रेक्षक हसेल. तर मी ज्या थिएटरमध्ये गेलो होतो तिथं साधी खसखससुद्धा पिली नाही, कारण अत्यंत निकृष्ट दर्जाचे संवाद आहेत. मेरा ईगो मेरे टैलेंट से बड़ा है, उनका सबसे बड़ा टैलेंट ही उनका ईगो है. मी याला 1 स्टार अशासाठी दिला आहे की ह्या सिनेमाला धरताच येत नाही कुठं. ॲक्टिंगला काय संबंधच नाही, त्याच्यामध्ये म्युझिक नको तिथं गाणं आलेलं आहे. बॅकग्राऊंड म्युझिक म्हणाल तर फक्त गोळ्यांचं, बॉम्बचं, हेलिकॉप्टरचं ते असलीच आहे. म्हणजे त्याला काही म्युझिक नावाचा प्रकार नाही आहे. हा कुठंच धरता येत नाही सिनेमा. त्याला काही गोष्ट नाही आहे, स्क्रीन प्ले नाही आहे, डायलॉग्स तसे लक्षात राहत नाहीत. इतका मी पुन्हा पुन्हा का बोलतो आहे, कुठल्याही रिव्ह्यूअरला सिनेमाला शिवाय त्याला काही बरं वाटत नाही, पण इतका अनुभवी दिग्दर्शक. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोच लेखक आहे, तोच दिग्दर्शक, आणि तो प्रोड्युसर पण आहे. म्हणजे माझ्याच पैशानं मी मला हवा तो सिनेमा केला, ही त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट, आणि आपल्यासाठी सुद्धा. पण इतका मोठा पैसा लावून, इतका अनुभवी दिग्दर्शक, इतक्या चांगल्या कलाकारांना घेऊन जेव्हा सिनेमा बनवतो, ज्याचं रेकॉर्ड चांगलं आहे, तरी पण तो जेव्हा असा सिनेमा बनवतो ना, तेव्हा त्रास होतो. Think you're real heroes. Try and stop me. तर हा बेसिकली सायन्स, थ्रिलर, सस्पेन्स, फिक्शन असं आपण याला म्हणू शकतो. असा हा सगळा घोळ आहे. तर फार काय बोलत नाही, तुम्हाला कळलं असेलच मला काय म्हणायचं आहे. डोंट वेस्ट युअर टाईम. हा सिनेमा अजिबात वाईट आहे. बघायचा असेल तर OTTवर किंवा TV वर फुकट बघा, तो पण वेळ तुमच्याकडे भरपूर असेल तर. इथं मी थांबतो. मंडळ आभारी आहे. पाहत रहा मित्र म्हणे लाईमलाईट, आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.